साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। बार्शीत कुंटणखान्यांवर छापा, 2 अल्पवयीन मुलींची सुटका। बार्शी शहरात चालविण्यात येत असलेल्या कुंटणखान्यांवर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कुंटणखान्यामधील 2 अल्पवयीन मुलींची सुटका केली। पुण्यातील एका सामाजिक संस्थेस येथील कुंटणखान्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली। येथील तेलगिरणी चौकातील कुंटणखान्यात परराज्यातील मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता। पोलिसांनी केलेल्या कारवाईत कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून तीस अटक करण्यात आली आहे। तेथून 17,000ची रोकड, मोबाईल फोन असं 30,000चा ऐवज जप्त केला असून या आवारात मिळालेल्या अन्य 6 महिलांना ताब्यात घेतले आहे। रात्री जे गुन्हा दाखल झाला त्या संदर्भात काय माहिती आहे नेमकी? काल सायंकाळच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की तेलगिरणी चौक या ठिकाणच्या गल्लीमध्ये काही अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणलेलं आहे। त्या ठिकाणची तशी माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जालिंदर नालपूर साहेब, त्याचबरोबर सोलापूर येथील AHTUची टीम, त्याचबरोबर NGOची टीम व पोलीस ठाण्याकडील DB पथकातील अधिकारी, त्याचबरोबर महिला पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन पंचासमक्ष आम्ही त्या ठिकाणी तेलगिरणी चौक या ठिकाणच्या गल्लीमध्ये जाऊन सर्च केलं असता त्या ठिकाणी 2 अल्पवयीन मुली या त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत आणि बाकीच्या इतरही त्या ठिकाणी 6 महिला त्या ठिकाणी ज्यांची की एज कमी जास्त असतील अशा पद्धतीच्या मिळून आलेल्या आहेत। पोलिसांनी या सर्वांना त्या ठिकाणून ताब्यात घेतलं। अधिकची चौकशी केली असता असं समजलं की त्या ठिकाणी एक बायडाबाई लखपती नावाची महिला आहे, तर तिने या 2 परराज्यातून अल्पवयीन मुलींना या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी आणलेलं होतं। पोलीस ठाण्यात येऊन त्यांच्यावरती बायडाबाई लखपती यांच्यावरती या ठिकाणी पिटा कायदा कलम 345 त्याचबरोबर IPCच्या 370 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर या ठिकाणी बायडाबाई लखपती या आरोपीला त्या गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात आलेली आहे। जे काही अल्पवयीन मुली आहेत त्यांना बाल सुधारगृहामध्ये या ठिकाणी पोलीस ठाण्यातून पाठवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर इतरही ज्या 6 महिला होत्या त्यांच्या एज डिटर्मिनेशन जी काही टेस्ट असते ती करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। आणखीही इतर कोणाकोणाचा सहभाग यामध्ये आहे तर ते तपासण्याचं काम चालू आहे। इतरही त्यांना मदत करणाऱ्या लोकांचा त्यामध्ये सहभाग वाढू शकतो। या ठिकाणी पोलिसांचा अधिक तपास चालू आहे।